कच्ची केळी घेऊन आले बनवायची करणार। मी व तिचे पप्पा गावामध्ये गेले होते तर तिची खूप इच्छा झाली केळीचे वेपर्स खायची। तर अगदी कच्ची केळी, सुंदर अशी कच्ची केळी आणलेली आहे 30 रुपये किलोने। तर चला आपण त्याचे आता वेपर्स बनवूया। तर प्रथमतः आपण ही केळी आता मी कापून घेते चाकूने, म्हणजे कसं ते चाकूने खूप असे ते चिकट आणि रफ असल्यामुळे ते मी आधी कापून घेते। आता त्याचे चाकूने किंवा सोल कटरने आपण त्याच्यावरचे साल काढून घ्यायचे, कारण ते साल खूप असं रफ असल्यामुळे ते हाताने तर ते साल निघत नाही। तर ते साल काढून केळी आपण पाण्यामध्ये टाकायची आहे। तर शिव पण मला मदत करत आहे, कारण त्याला खूप मध्ये करायचं होतं, ऐकत काही नव्हतं, त्याचं चाललं होतं केळ सोलायचं, पण त्याला काही ते सोलता येत नव्हतं, कारण खूप असं चिकट असल्यामुळे मी ते सोल कटरने काढत होते। चाकूने प्रयत्न केला पण चाकूने काही ते एवढं हे होत नव्हतं, त्याच्यामुळे मी सोल कटरने ती केळी सोलून घेत होते। आणि म्हणजे मुलांसाठी ही केळी वेपर्स आपण घरी केलेच पाहिजे, कारण बाजारातून आणलेले आणि घरी केलेले याच्यामध्ये तर फरकच असतो, कारण फ्रेश आणि ताजे असे वेपर्स आपण मुलांना घरगुती करून देऊ शकतो। ते पहा मी पाण्यामध्ये केळी टाकलेले आहे, पाण्यामध्ये टाकल्यामुळे ते काळे पडत नाहीत वेपर्स। हे पहा शिवचं फ्रेंड शिव आणि आरोही हे तिघे पण मला मदत करत होते, कारण ते खूप एक्साइट होते की कधी वेपर्स आई बनवून आणि आम्हाला खायला देईल। ते तिघे पण माझ्याजवळ बसून मला केळीचे साल काढण्यास मदत करत होते। तर मी म्हणजे असे पदार्थ मी शक्यतो घरीच करून मुलांना घालत असते। आता मी ही केळी खिसून घेत आहे, त्याचे वेपर्स बनवत आहे, कारण कच्चे रफ असल्यामुळे ते म्हणजे पटपट होतात, पण ते म्हणजे कसे आपण लगेच ते तेलामध्ये तळून घ्यायचे, कारण ते काळे बनतात। शिवचं चाललं होतं मला करून दे, त्याला एकदा मी दिलं करून। आता मी संपूर्ण केळी अशी त्याचे वेपर्स बनवून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। ते पाण्यामधून काढले की ते काळे पडतात, त्याच्यामुळे ते केल्याबरोबर लगेच तेल गरम करून त्याच्यामध्ये ते तळून घ्यायचे असतात। तर आता हे माझे वेपर्स बनवून झालेले आहे केळीचे, ते मी तेल गरम करायला ठेवलेले। तर तेल आता गरम झालं की चेक करण्यासाठी मी एक केळीचा वेपर्स त्याच्यामध्ये टाकलेला आहे, तो आता मी तळून घेते। खूप छान, घरचे वेपर्स खूप छान आणि टेस्टी असे होतात, एकदा तुम्ही पण ट्राय करून बघा, कारण मुलांना कसं आपण जेवढं घरी देऊ तेवढं सेफ। खूप छान आजकाल कसे बाजारामध्ये खाऊन मुलं आजारी पण पडतात, हे होतात, त्याच्यामुळे वेळ काढून मुलांना हे केळीचे वेपर्स म्हणा, बटाट्याचे वेपर्स म्हणा, हे आपण घरगुती केलेच पाहिजे। आजकाल मार्केटमध्ये कधी हे पाहतो मी किती क्रिप्सी असे वेपर्स झालेले आहेत, तर हे वेपर्स खूप छान आणि क्रिप्सी होतात, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। तर तुम्ही पाहू शकता हे वेपर्स किती छान टेस्टी आणि क्रिप्सी असे झालेले आहेत, तर एकदा नक्की ट्राय करा मुलांसाठी, खूप असे टेस्टी वेपर्स म्हणतात। तर तुम्ही पाहू शकता हे वेपर्स किती छान टेस्टी आणि क्रिप्सी असे झालेले आहेत, तर एकदा नक्की ट्राय करा मुलांसाठी, खूप असे टेस्टी वेपर्स म्हणतात।